नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरामध्ये जर पैसा टिकवायचा असेल किंवा आलेली लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर कोणत्या गोष्टी आपण घरात आवर्जून केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या घरातून आपण तात्काळ त्या बाहेर काढल्या पाहिजेत आणि शक्यतो खास करून महिलांनी कोणत्या गोष्टी घरामध्ये पाळल्या पाहिजेत. बघा, ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून त्यांचं पालन केलं तर नक्कीच घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहील, तुम्ही केलेल्या कष्टाची चीज होईल आणि तुमच्या घराची उत्तरोत्तर प्रगती होईल. तर बघा, सगळ्यात पहिले प्रत्येकाला वाटतं की माझ्या घराची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, माझ्या घरामध्ये आलेला पैसा टिकावा किंवा आहे ते खर्च भागून थोडीशी बचत व्हावी, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. पण बघा, आपण लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा देखील करत असतो, रोज संध्याकाळी दिवा लावत असतो देवापाशी, पण कुठेतरी काहीतरी आपल्या हातून काही अशा चुका होतात ज्या चुका केल्याने आपण जी सेवा करतो त्या सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही आपल्याला किंवा त्या माता लक्ष्मी जी आहे ते आपल्यावर प्रसन्न होत नाही. जरी सेवा केली तरी ह्या चुकांमुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते किंवा कितीही पैसा आला तर तो आपल्यापाशी टिकत नाही. तर बघा, अशा कोणत्या गोष्टी आहेत खास कर मी महिलांना सांगेन की बघा, आपण घरामध्ये आता बऱ्याच महिला जॉब करतात पण काय बऱ्यापैकी आपलं घरामध्ये लक्ष असतं काय संपलं आहे, काय नाही, काय शिल्लक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. तर आपणच ह्या घरामध्ये गोष्टी काही पाळल्या तर नक्कीच त्याचा लाभ आपल्या आर्थिक स्थितीवर होत असतो. तर सगळ्यात पहिले बघा, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला तात्काळ घरातून बाहेर काढायचे आहेत. बघा, काही काही अशा गोष्टी असतात, काही काही अशा वस्तू असतात ज्यामध्ये आपला जीव अडकलेला असतो किंवा त्या गोष्टी आपल्याला टाकू वाटत नाहीत किंवा कुणाला देऊ वाटत नाहीत. कितीही खराब झाल्या तरी त्या वस्तू आपल्याला आपल्या जवळच ठेवाव्याशा वाटतात, कारण एक काय अटॅचमेंट असते, काही आठवणी त्या गोष्टीसोबत आपल्याला असतात. तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे फाटलेले कपडे. चुकूनही तुम्ही घरामध्ये तुमचे फाटलेले कपडे तुम्हाला ठेवायचे नाही आहेत किंवा म्हणतो ना की एखादा ड्रेस आहे, एखादी साडी आहे जी तुम्हाला खूप आवडते पण ती तुम्ही वापरत नाही, उगाचच अशी ठेवून दिलेली आहे किंवा एखादा कुर्ता आहे उगाचच ठेवून दिलेली आहे. तर अशा ज्या काही अनवॉन्टेड वस्तू आहेत त्या वस्तू ज्या आहेत त्या दरिद्रीला घरामध्ये खेचून आणत असतात आणि घरामध्ये निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम या गोष्टी करत असतात. फाटलेले कपडे कधीही तुम्ही घरामध्ये ठेवू नका. तुम्ही दुसऱ्यांना द्या, पण ते देताना स्वच्छ धुवा, ते शिवा. म्हणजे कुठे जर थोडं जरी फाटलेलं असलं तरीसुद्धा ते दुसऱ्यांना शिवून द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वच्छ धुवून द्या, जे एखाद्या गरजूला, एखाद्या गरीबाला ते कपडे जे आहे ते तुम्ही देऊ शकता. पण व्यवस्थित शिवून आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून ते कपडे तुम्ही देऊ शकता. पण तुम्ही घरात तुमच्या उगाचच तुम्ही वापरत नाही, काय नाही, पण ते फाटलेले कपडे तुम्ही ठेवू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुटलेल्या चपला. बघा, चपला म्हणजे दरिद्री आणि चपलावरून माणसाचं लाईफ कळत असतं किंवा त्या माणसाची म्हणतो ना की परिस्थिती कळत असते असं म्हटलं जातं. तर तुटलेल्या चपला चुकूनही आपल्याला वापरायच्या नाही आहेत. बघा, आपल्याला सवय असते की एखादी चप्पल तुटलेली आहे, एखाद्याचं ते म्हणतो ना की पुढचं अंगठा आहे तुटलेला आहे, तसंच आपण वडत असतो, तसंच आपण घालत असतो आणि तसंच वापरत असतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, तुटलेल्या चपला जर आपण वापरल्या तर आपल्या आर्थिक प्रगती जी आहे ती तिथेच थांबते, आर्थिक हानी आपल्याला होत असते. म्हणून आणि तुटलेल्या चपला ज्या असतात त्या घरामध्ये दरिद्री आणण्याचं काम करत असतात. म्हणून चुकूनही तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुटलेल्या चपला ठेवायच्या नाही आहेत, त्या तात्काळ फेकून द्यायच्या आहेत. किंवा जर तुम्हाला नवीन घ्यायला लगेच पॉसिबल होत नसेल तर ती चपला जी आहे ती शिवून वापरायची आहे, पण तशीच वापरायची नाही. किंवा तुटलेल्या चपला चुकूनही दुसरी आहे पण ती तुटलेली चप्पल तुम्ही ठेवताय तर ही चुकूनही तुम्हाला घरामध्ये तुटलेल्या चपला ठेवायच्या नाही आहेत. त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे घरातील जे काही जाळजळमट आहे ते वरचेवर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. बघा, घरामध्ये जर एखाद्या वेळेस इतक्या जाळी जळमट असतात की ही जाळी जळमट जे असतं
ते आपल्या आयुष्याला वेढत असतं. लक्षात घ्या, एक संकट झालं की दुसरं संकट, दुसरं संकट झालं की तिसरं संकट. हे कशामुळे येत असतं? तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या घरामध्ये वावरत असतात. जसं की कोष्टी असेल, तो जाळ विणणारा कोळी असेल, तर तो जसं म्हणजे जाळं विणत जातो तसं आपल्या आयुष्यामध्ये देखील संकटं वाढत जातात. म्हणून वरचेवर तुमचं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे. घरातील जाळी जळमट असतील, केर कचरा असेल तर स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी चुकूनही तुम्हाला दुसऱ्याला पैसे द्यायचे नाही आहेत. बघा, पैसे म्हणजे माता लक्ष्मी. चुकूनही तिने सांजेच्या वेळेला म्हणजे 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये चुकूनही तुम्हाला तुमच्या घरातून माता लक्ष्मी किंवा जो पैसा आहे तो चुकूनही बाहेर जाता कामा नये, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. भले समोरच्या व्यक्तीला कितीही गरज असो, पण एक थोड्या वेळानंतर हा काळ बघा, 6:30 ते 7:30 हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. माता लक्ष्मी या वेळेमध्ये आपल्या दारासमोर 3 वेळा येऊन उभी राहत असते. दिवसभरामध्ये बघा, विष्णू पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये माता लक्ष्मी 7 वेळा आपल्या दरवाजावर येऊन उभी राहत असते. पण ती कधी येते आपल्याला माहीत नसतं. पण 6:30 ते 7:30 म्हणजे संध्याकाळच्या वेळी 6:30 ते 7:30 या काळामध्ये माता लक्ष्मी 3 वेळा आपल्या दारासमोर येऊन उभी राहते. म्हणून माता लक्ष्मीचा अपमान होईल असं आपल्याला चुकूनही वागायचं नाही आहे. चुकूनही या काळामध्ये आपल्या घरातील पैसे इतरांना द्यायचे नाहीत. त्याचबरोबर चुकूनही या काळामध्ये झाडू जो आहे तो हातात घ्यायचा नाही किंवा झाडूने घरातील अंगण असेल, घर असेल ते लोटायचं नाही आहे. बघा, झाडू हा लक्ष्मी स्वरूप मानला जातो. माता लक्ष्मीचं एक प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या काळात जर आपण झाडूने जर लोटत बसलो, केर काढत बसलो तर तो माता लक्ष्मीचा अपमान होतो. आणि त्यामुळे या वेळेमध्ये चुकूनही झाडू हातात घ्यायचं नाही किंवा केर वगैरे काढायचं नाही आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल किंवा नाराज होईल. तर अशा गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. या गोष्टींचं आवर्जून तुम्हाला पालन करायचं आहे. आणि त्यानंतर आपला महिन्याचा पगार होतो. मी परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपण पगार झाला की आपला पगार किंवा ती लक्ष्मी जी आहे, तो पैसा जो आहे तो आपली खरी लक्ष्मी असते, कष्टाची कमाई असते. आणि ती कमाई जर आपण येता जर वाटत आलो तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही येणार नाही. म्हणून तुमचा पगार झाला की मग तो कितीही असू दे, 50,000 असू दे, 10,000 असू दे, 5,000 असू दे, जेवढा तुमचा पगार आहे तो सगळ्यात पहिले घरी घेऊन यायचं. घरी घेऊन आल्यानंतर तुमच्या देवघरापुढे ठेवायचं, त्याची पूजा करायची. 1 दिवस 1 रात्र तिथेच तो ठेवायचा. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तू माझ्या घरामध्ये स्थिर राहा. आणि त्यानंतर त्याची विधिवत पूजा करून पंचोपचार पद्धतीने मग तुम्ही दुसऱ्यांचं देणी देऊ शकता. पण पगार झाला की लगेच येता सगळ्यांची देणी अजिबात देत यायचं नाही. आलेली लक्ष्मी पहिल्यांदा घरात घेऊन यायचं आणि त्यानंतर देवघरापुढे ठेवून वगैरे त्याची पूजा करून मगच तुम्ही ते देऊ शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्या पुरुष लोकांना सांगेन की तुमच्या घरातल्या कुलस्त्रीचा जो आहे तो मान सन्मान ठेवा. बघा, तुमची घरातली कुलस्त्री ही तुमची खरी लक्ष्मी आहे. आणि तुम्ही जर तिचा मान सन्मान ठेवत नसाल, तुम्ही तिला शिवीगाळ करत असाल, ओरडत असाल, मारत असाल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तिचा तळतळाट, तिला जो काही त्रास होतोय ना, तो म्हणजे तिचा त्रास जो आहे तो तुम्हाला कुठेतरी त्याचा तळतळाट लागत असतो. आणि तिला जो त्रास होत असतो तो अर्थात ती जी आहे ती माता लक्ष्मी आहे, तुमच्या घराची खरी लक्ष्मी आहे. आणि तिचा जर तुम्ही मान सन्मान ठेवाल तर नक्कीच जी माता लक्ष्मी आहे ती तुमच्या घरामध्ये स्थिर टिकून राहील. म्हणून घरातल्या लक्ष्मीचा, घरातल्या कुलस्त्रीचा, तुमच्या पत्नीचा मान सन्मान ठेवा. तुमच्या मुलगीचा मान सन्मान ठेवा. तुमच्या आईला आदराने बोलवा. तुमच्या आईचा मान सन्मान ठेवा. घरातल्या स्त्रियांचा मान सन्मान ठेवा. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही काही गोष्टींचं पालन कराल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास्तव्य करेल. आणि बघा, आपण सेवा तर करत असतो, पण ह्या चुकासुद्धा आपण करत असतो की कुठेतरी अशा गोष्टींचं उल्लंघन करत असतो आणि म्हणून आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी महिलांना सांगेन की बघा, हल्ली म्हणजे आपण बरेच जण आता काही माझ्या ताई असतील, जॉब करत असतील, पण हल्ली आपण काय करतो की हल्ली बऱ्याच ठिकाणी मी बघते की रात्रीची जी उष्टी खरकटी भांडी आहेत ती आपण तशीच ठेवतो.
म्हणजे न घासता, न स्वच्छ करता, न क्लिनिंग करता तसंच ते म्हणजे ह्याच्यावरती गॅस कट्ट्यावरती रात्री जेवलेली उष्टी खरकटी भांडी ठेवत असतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही रात्रीची उष्टी खरकटी भांडी घरामध्ये ठेवत असाल तर त्याच्यामुळे घरामध्ये दरिद्री प्रवेश करते, लक्षात घ्या. आता याच्यावरती पुराणामध्ये सुद्धा काही कथा आहे. तर बघा, उदालक ऋषी जे होते ते भगवान विष्णूंना म्हणाले की भगवान विष्णू तुमच्या आज्ञेनुसार मी दरिद्री देवीशी लग्न केलं. बघा, प्रत्येकाला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये असावी, टिकावी, अखंड राहावी असं वाटत असते. पण आपल्या सगळ्यांना माता लक्ष्मीच का आवडते, अलक्ष्मी का आवडते? आता अलक्ष्मी म्हणजे काय किंवा दरिद्री म्हणजे काय? तर माता लक्ष्मीची बहीण ही अलक्ष्मी म्हणजेच दरिद्री आहे. तर उदालक ऋषींनी भगवान विष्णूंना विचारलं की भगवान तुमच्या आज्ञेनुसार मी या दरिद्री देवीशी लग्न केलं. पण जिथे सेवा होतात, जिथे आचारविचार चांगले आहेत, जिथे पूजा अर्चा होते, देवाची उपासना होते, तिथे मी हिला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे कुणाला? तर दरिद्रीला. तर तिथे मी हिला घेऊन जाऊ शकत नाही. का? तर तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते. ज्या घरामध्ये सेवा वगैरे होतात तिथे मी हिला घेऊन जाऊ शकत नाही. मग मी हिला घेऊन कुठे जाऊ? तर बघा, त्यावेळी भगवान विष्णू काय म्हणाले उदालक ऋषींना, ऋषीमुनी तुम्ही जिथे अस्वच्छता आहे, जिथे रात्रीची उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवली जातात, जिथे केर कचरा साठलेला असतो किंवा जिथे अस्वच्छता आहे, जिथे सतत भांडण होतं, कटकट होते, तंटा होतो, त्या घरामध्ये तुम्ही तुमच्या बायकोसह प्रवेश करू शकता, तुमच्या पत्नीसह प्रवेश करू शकता. म्हणजे लक्षात घ्या, पुराणामध्ये सुद्धा ही कथा आहे. ज्या घरामध्ये अस्वच्छता असते, ज्या घरामध्ये उष्टी खरकटी भांडी रात्रीची तशीच ठेवलेली असतात किंवा प्रसन्न वातावरण नसतं किंवा सतत म्हणतो ना की भांडण कटकट असते, त्या घरामध्ये दरिद्री प्रवेश करते, त्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते आणि माता लक्ष्मी तिथून, आणि ज्या घरामध्ये दरिद्री प्रवेश करते त्या घरातून माता लक्ष्मी आपोआप बाहेर गेलेलीच असते, लक्षात घ्या. म्हणून चुकूनही तुम्ही संध्याकाळच्या वेळी, रात्रीची जी कितीही वेळ होऊ दे, बघा, छानपैकी गॅस कट्टा वगैरे स्वच्छ करायचा, किचन स्वच्छ करायचं, भांडी वगैरे स्वच्छ करायची आणि मग तुम्ही झोपायचं आहे, भले कितीही वेळ होऊ दे. पण जर तुम्ही रात्रीची उष्टी खरकटी भांडी ठेवत असाल तर नक्कीच त्याचा दुरुपयोग तुम्हालाच होणार आहे, त्याचा तोटा तुम्हालाच होणार आहे, तुमची आर्थिक प्रगती थांबणार आहे. माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये वास करणार नाही किंवा अखंड स्थिर राहणार नाही. जर तुम्हाला माता लक्ष्मी स्थिर राहावी अशी वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं पालन तुम्ही नक्की करा. आणि शेवटचं जे आहे गोष्ट, ती सुद्धा महिलांनी आवर्जून पाळा. भले किती वेळ होऊ दे, मान्य आहे तुम्हाला कंटाळा आलेला आहे, तुम्ही जॉब करताय, लहान मुलं आहेत की, पण बघा, ह्या गोष्टी जर आपण आवर्जून पाळल्या तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला होत असतो. तुमच्या पतीची प्रगती नक्कीच होईल, तुमच्या पतीकडे आलेला पैसा टिकून राहील. तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला पाळायच्या आहेत. जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारवायची असेल तर ह्या गोष्टी नक्की पाळा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि ह्या सगळ्या उपायांसोबत, या सगळ्या सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.